नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर. नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये जे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे लातूर, या लातूर शहरामध्ये आणि लातूर ग्रामीणमध्ये एवढा काँग्रेसला संघर्ष का करावा लागला, याच्या पाठीमागली नेमकी कारणे काय आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्या अमित देशमुखांना महाविकास आघाडीने पूर्ण मराठवाड्याची जिम्मेदारी दिली होती, त्याच अमित देशमुखांना लातूर त्यांच्याच मतदारसंघामध्ये एवढा संघर्ष का करावा लागला, याची कारणे नेमकी काय आहेत हे पाहूयात. जेव्हा काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली लातूर शहर आणि लातूर ग्रामीणसाठी, लातूर शहरामधून अमित देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आणि लातूर ग्रामीणमध्ये त्यांचे बंधू धीरज देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली. आणि ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लातूर शहरामध्ये एक देशमुख परिवाराच्या विरोधात एक वातावरण निर्मिती झाली. आणि या वातावरण निर्मितीचं, त्यांच्या विरोधात होणाऱ्या वातावरण निर्मितीचं नेमकं कारण काय, तर अमित देशमुख हे सर्वसामान्यांच्या मदतीला कधी धावून जात नाहीत किंवा ते कोणाच्या सुखदुःखात नसतात. निवडणुकीच्या नंतर ते लातूर शहरामध्ये दिसत नाही, फक्त निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते लातूर शहरामध्ये उपस्थित असतात, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. कारण विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर लातूर शहराचा विकास हवा तसा झाला नाही, अशी ही चर्चा लातूर शहरामध्ये सुरू होती. कारण अमित देशमुख यांना गेली 15 वर्ष लातूर शहराचं ते नेतृत्व करतात, लातूर शहराचे आमदार आहेत, परंतु अजूनही लातूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जागोजागी कचऱ्यांचे ढीग हे पाहायला मिळतात. कचरा व्यवस्थापन नाही किंवा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही किंवा रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे लातूर शहराची जनता हे यावेळेस अमित देशमुखावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकामध्ये अमित देशमुख यांनी मागासवर्गीय समाजाचं आरक्षण संपवण्याचं काम केलेलं आहे, असा आरोप त्यांच्यावर झाला. कारण लातूर लोकसभा हे SC समाजासाठी आरक्षित आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसने लिंगायत समाजाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवली. त्यांना मागासवर्गीयाचा उमेदवार भेटला नाही का, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. आणि याच्या पाठीमागं फक्त एकमेव कारण आहे की अमित देशमुख यांना मागासवर्गीय समाजाचं आरक्षण संपवायचं आहे, असा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे मागासवर्गीयांच्या मतांचं विभाजन झालं व जे दुसरे वंचित बहुजन आघाडीचे दुसरे उमेदवार होते विनोद खटके यांना मागासवर्गीयांची पूर्ण मते त्यांच्या खात्यामध्ये गेली. आणि मुस्लिम समाजाची जी मते आहेत तेही बऱ्यापैकी विनोद खटके व अमित देशमुख यांच्यामध्ये या मतांचं विभाजन झालं. त्यामुळे त्यांना लातूर शहरामध्ये संघर्ष करावा लागला. तर दुसरीकडे जे त्यांचे बंधू धीरज देशमुख हे उमेदवार होते, त्यांच्या बाबतीतही अशाच पद्धतीची चर्चा हे लातूर ग्रामीणमध्ये पाहायला मिळाली. कारण तेही 5 वर्षामध्ये कधी मतदारसंघामध्ये येत नाहीत, जनतेच्या अडीअडचणी विचारत नाहीत, त्यांचे प्रश्न मार्गी लावत नाहीत, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. कारण रस्त्यांचा प्रश्न आहे, रस्त्यांची कामं झालेली नाही. धीरज देशमुख हे फक्त आपले कारखाने आणि बँक सांभाळण्यामध्ये व्यस्त असतात, अशी ही चर्चा लातूर ग्रामीणमध्ये सुरू होती. आणि याचाच फायदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश अप्पा कराड यांना झाला. कारण जनतेचं म्हणणं असं होतं की रमेश अप्पा कराड किमान आपल्या संपर्कामध्ये असतात, आपले गाठीभेटी घेतात, आपल्या अडीअडचणी काय आहेत हे जाणून घेतात, म्हणून त्यांना एक वेळेस संधी देऊन पाहूयात म्हणून
रमेश आप्पा कराड यांना लातूर ग्रामीणमधून जनतेने विजयी केलं व धीरज देशमुख यांना पराभूत केलं. त्यांनी अनुभवलेल्या या संघर्षामुळे ते आता तरी सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेतील का, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतील का, सर्वसामान्यांमध्ये ते मिसळतील का, असा प्रश्नही निर्माण झालेला आहे. धन्यवाद.